हे मुद्दे जर पाहिले तर त्या मुद्द्यांना कशा पद्धतीनं काउंटर केलं जाऊ शकतं, कोणकोणते मुद्दे काउंटर करताना शिंदे गटाकडून मांडले जाऊ शकतात? निश्चित. आता माझ्यासोबत ॲडव्होकेट राजसाहेब पाटील आहेत. सध्या शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे. मात्र काउंटर काय कोणत्या मुद्द्यावरती होऊ शकतं, कोणते मुद्दे जे आहे शिंदे गट या ठिकाणी मांडू शकतो? जे आतापर्यंत मुद्दे आले आहेत त्यावर काउंटर निश्चित प्रकारे ते करतीलच. त्याचबरोबर जी पक्षांतर्गत लोकशाही त्यावर सुद्धा काउंटर होईल. आणि दुसरं म्हणजे त्यांची जी मूळ मागणी आहे, इलेक्शन कमिशन समोर ती प्रोसिडिंग सुरू आहे, ती प्रोसिडिंग व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी IA फाईल केला होता. आणि इलेक्शन कमिशननं सुद्धा आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली. त्यांच्या वतीनं महेश जेठमलानी हे सिनियर काउन्सिल अपेअर झाले होते. त्यांनी निवडणुका आणि त्या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे. दुसरं म्हणजे आता काउंटर करताना एकनाथ शिंदे यांच्या वतीनं हे होऊ शकतं की पक्षातल्या नेतृत्वासंदर्भात जो बदल आहे, म्हणजे पूर्वीचं नेतृत्व त्यांनी अमान्य केलं आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांनी कोणती पॉलिटिकल पार्टी सोडली नाही, म्हणजेच 10व्या अनुसूचीचा कोणताही भंग केला नाही. हा एक तो मुद्दा असू शकतो त्यांचा. म्हणजेच त्यांनी विभाजन स्वतः त्यांनी फक्त पॉलिटिकल पार्टी नवीन निर्माण केली ना कोणत्या पक्षात मर्ज झाले. त्यांनी कोणताही पक्ष न सोडता स्वतःची मेंबरशिपसुद्धा सोडलेली नाही मूळ पक्षातली. ते त्याच पार्टीचे आहे. फक्त नेतृत्व अमान्य असल्याकारणाने त्यांनी नेतृत्व बदलून त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे, असे त्यांचे काउंटरचे मुद्दे असू शकतात. आणि आत्तापर्यंत जे उद्धव ठाकरे यांच्या वतीनं मुद्दे उपस्थित झालेले आहे त्याला ते काउंटर करतील. 10व्या अनुसूचीच्या संदर्भात असू द्यात किंवा इलेक्शन कमिशनच्या संदर्भात असू द्या किंवा अपात्रतेच्या संदर्भात असू द्या. कारण की अपात्रतेचा मुद्दासुद्धा माननीय न्यायालयासमोर पेंडिंग आहे किंवा प्रलंबित आहे. त्यावर कोणतेही भाष्य झाले नसताना त्यांचा अधिकार क्षेत्र अजून तरी कायम आहे किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नसल्याकारणाने ते न्यायालयामध्ये आजही तशाच पद्धतीनं आहे. त्यामुळे ते निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात आणि निवडणूक आयोगाकडे त्या ज्या पक्षाच्या संदर्भात आज चिन्हाच्या संदर्भात असू द्या किंवा अनेक जे अन्य प्रश्न निवडणुकीच्या संदर्भात असू द्या क्लेम करण्याची किंवा अस्पष्टता किंवा निर्णय घेण्याची त्यांना तो लिगल राईट असल्याकारणाने हे ते आपल्या आर्ग्युमेंटमधून पटवून देतील. एक मुद्दा हा देखील आहे, जर शिवसेनेचा आपण पूर्ण युक्तिवाद जर पाहिला तर ते अजून म्हणजे शिंदे गट जो आहे तो अपात्र आहे यावरतीच आहे आणि परिशिष्ट 10 वरती ते फोकस करताना दिसत आहेत. तर कसं बघता तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये शिंदे गटाला नक्की काय सांगायचं आहे सगळ्या याच्यामधून? एकनाथ शिंदे यांच्या गटाचा जो मुद्दा आहे विभाजनाचा, म्हणजेच 10व्या अनुसूची त्यांना कशी लागू नाही हे सांगण्याचा ते प्रयत्न करतील. जो विभाजन आहे तेच आपण जे पूर्वी सांगितलं की त्यांनी कोणत्याही पक्षामध्ये मर्जर केलेलं नाही किंवा नवीन पक्ष निर्माण केलेला नाही. त्याच पक्षात ते आहे. त्या पक्षाची पॉलिटिकल पार्टीची जी मेंबरशिप आहे तीसुद्धा आज त्यांची अबाधित आहे. आणि जे डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे ते अजूनपर्यंत न्यायालयामध्ये प्रलंबित असताना त्यावर कोणती कारवाई झालेली नाही. ते त्यांचं अधिकार क्षेत्र अबाधित आहे. त्या कारणाने ते सांगण्याचा प्रयत्न करतीलच. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केलेला आहे की म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आयाराम गयाराम सगळं सुरू असताना एखादा व्यक्ती किंवा जो अपात्र आहे पक्षाच्या दृष्टिकोनातून तो पक्षावरती दावा कसा करू शकतो. तर हे बाकी देशातील सगळ्या घडलेल्या घडामोडींच्या बाबतीला धरूनच त्यांचं हे विधान आहे. मात्र त्याच्यामधून सगळ्यात जर पाहिलं तर पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार शिंदे गटासमोर फक्त विलिनीकरण हाच पर्याय आहे का? ते त्याला काउंटर करतील. कारण की त्यांची भूमिका पूर्वीच्या आर्ग्युमेंटमध्ये जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंचचे फ्रेम पण झालं नव्हतं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता की आम्ही पक्षच सोडला नाही, म्हणजे 10वी अनुसूची आमच्यावर लागू होत नाही किंवा पक्षांतर्गत कायदा आमच्यावर लागू होत नाही, असं त्यांचं म्हणणं वारंवार एकनाथ शिंदेच्या वतीनं मांडण्यात आलेलं आहे. आणि अपात्रतेच्या संदर्भातला जो विषय आहे तो मान्य न्यायालय प्रलंबित असताना आमचे अधिकार अबाधित आहे. त्यामुळं आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये जाऊ शकतो किंवा आमचं जे म्हणणं आहे ते मांडू शकतो. आणि त्यांनी जो IA फाईल केलेला आहे त्या IAमध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेली ती प्रोसिडिंग सुरू करा, प्रोसिडिंग घ्या. ते माननीय निवडणूक आयोग ठरवेल की पक्ष आणि चिन्ह आणि त्या संदर्भात ज्या गोष्टी आहे जे मूळ पक्षाच्या संदर्भात जो निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग घेईल. आतापर्यंत घटनापीठाच्या या सगळ्या याच्यामध्ये पाहू किंवा खंडपीठ पाहिलं आपण, खास करून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात चालू असलेल्या या सुनावणीमध्ये आजची सर्वाधिक काळ चाललेली ही सुनावणी आहे. तर आज काही निकाल येईल असं वाटतं का तुम्हाला? कारण आजचे जे सगळे युक्तिवाद पाहिले आणि आता शिंदे गट जे आहे ते युक्तिवाद करणार आहे, तर कसं पाहता या सगळ्या आतापर्यंतच्या सुनावणीकडे? घटनापीठाचा पूर्ण निर्णय तर आज येणार नाही, पण जे आहे पर्टिक्युलरली आहे ज्या संदर्भात अर्जन्सी आहे किंवा कोर्टाला वाटतं की हे आहे डिसाईड झाले पाहिजे किंवा
त्यावर स्पष्टता निर्णय किंवा निर्देश देण्याचा अधिकार मान्य सर्वोच्च न्यायालय आहे. त्यावर डिसिजन होण्याची आज पूर्ण शक्यता आहे, कारण की एक बाजू उद्धव ठाकरे यांची पूर्ण ऐकून घेतली, यावर काउंटर करण्याचा अधिकार जे सिनियर ॲडव्होकेट आहे कोल हे करतीलच, त्यांना आहे. आणि ते जे मुद्दे आत्तापर्यंत आहे ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतील आणि त्या युक्तिवादाला प्रतियुक्तिवाद करून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे लक्षात आणून देऊ शकतात की आम्ही पण कसे योग्य आहोत, आणि त्या योग्यतेच्या संदर्भात ते निश्चितपणे आर्ग्युमेंट करतील. काउंटरमध्ये नवीन काय मुद्दे येतील समोर हे एक बघावं लागेल, पण त्यांची मुख्यतः जी आर्ग्युमेंट असेल त्या आईला धरूनच असेल, कारण की इलेक्शन कमिशन त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की पक्ष ठरवण्याचा अधिकार मान्य संविधानाने इलेक्शन कमिशनलाच दिलेला आहे. आणि त्याच्यावरती इलेक्शन कमिशनच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्ट ओव्हररूल करू शकतं का? कारण सुप्रीम कोर्टाला तसे अधिकार आहेत का, हा देखील एक मुद्दा आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण अधिकार असतात सगळ्या गोष्टी डिसाईड करण्याच्या, पण मान्य न्यायालयाने सुद्धा हिअरिंगमध्ये सांगितलं की इलेक्शन कमिशनचे अधिकार क्षेत्रात पॉलिटिकल पार्टी येते. त्या संदर्भात अजून इलेक्शन कमिशनने कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळं निर्णयाचं जे ओव्हररूल करण्यात तुम्ही बोलले त्या संदर्भात अजून काही ते त्यावर अजून कोर्टाला येण्याची गरजच नाही, कारण की अजून ते प्रश्नच उद्भवला नाही. त्यावर अमान्य कोणाला जो तो निर्णय असेल तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ते अपील म्हणून येतीलच. पण अजून इलेक्शन कमिशनसमोर प्रोसिडिंग झाली नसल्याकारणाने त्यावरच आज निर्णय होणं अपेक्षित आहे की प्रोसिडिंग सुरू व्हावी की नाही, किंवा सुप्रीम कोर्टच हे ठरवणार का आणखीन काय, ह्या संदर्भात जेव्हा पूर्ण आर्ग्युमेंट होईल त्यावेळेस दिशा निश्चित प्रकारे कळू शकते. एक मुद्दा हा देखील आहे, म्हणजे आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये जर पक्षांतर बंदीचा विषय जर पाहिला तो सर्वाधिक वेळा आलेला आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये पक्षविरोधी कृती करणं म्हणजे नक्की काय? म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आमदार या ठिकाणावरून गुवाहाटीला नेणं किंवा पक्षाच्या विरोधात भूमिका घेणं, हे पक्षांतर्गत लोकशाही विरोधात जे पक्षांतर्गत लोकशाही आपण म्हणतो त्याच्यामध्ये हे मुद्दे येतात का? हे कोण कुठं जातं त्याला तेवढं महत्त्व नाही, पण 2/3 जेव्हा आमदार किंवा खासदार बाहेर पडतात आणि एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये बाहेर पडून नवीन गट किंवा नवीन पक्ष किंवा मर्ज होतात, ह्या अंतर्गत त्या जो मुद्दा आहे त्यावर तो विषय आहे. पण शिंदे गटाचं हे नेहमी म्हणणं आलेलं आहे की आम्ही पक्षच सोडलेला नाही, म्हणजेच आम्ही पक्षाची मेंबरशिपसुद्धा सोडलेली नाही, फक्त आम्ही नेतृत्व अमान्य केलं आणि आम्ही त्याच मूळ पॉलिटिकल पार्टीमध्ये आहोत. आता हे डिसाईड करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, पण तो त्यांचा पूर्वीच्या आर्ग्युमेंटचा भाग राहिला आहे की आम्ही पॉलिटिकल पार्टी चेंज केलेली नाही किंवा त्या पॉलिटिकल पार्टीची मेंबरशिपसुद्धा सोडलेली नाही. आता निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागेल की नेतृत्व मान्यतेवरचा, आणि पॉलिटिकल पार्टी नवीन निर्माण केली नसताना एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली आहे त्याच पक्षाची, फक्त नेतृत्व अमान्य होतं. आम्हाला नेतृत्व बदलून आम्ही पॉलिटिकल पार्टी जी मूळची पॉलिटिकल पार्टी होती त्याच पॉलिटिकल पार्टीची आम्ही सत्ता स्थापन केली आहे. मी आता बोलताना असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालय इलेक्शन कमिशन संदर्भात देखील निर्णय घेऊ शकतं, तर इलेक्शन कमिशनकडे जी सुनावणी होणार आहे त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालय देखील होऊ शकते का? मान्य सर्वोच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय हे सुद्धा सांगितलं की सुनावणी दरम्यान पॉलिटिकल पार्टी संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे इलेक्शन कमिशनला असतात. इलेक्शन कमिशन ते निर्णय घेत असतात. इलेक्शन कमिशन फक्त अजून प्रोसिडिंगच त्यांची सुरू नाही, तर ते म्हणजे प्रक्रिया जोपर्यंत सुरू नाही तोपर्यंत इलेक्शन कमिशनचा निर्णय अजून आलाच नाही, त्याला चॅलेंज करण्याचा प्रश्न बी निर्माण झालेला नाही. आपल्यासोबत ॲडव्होकेट विशाल देखील आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज थांबलेलं आहे का काही काळासाठी की सुरू आहे? नाही, याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन बेंचचे जे काही समोर आर्ग्युमेंट झाले आता आज, त्याच्यामध्ये अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केली. तर या संदर्भामध्ये आता पुढं काय करायला पाहिजे, कारण की IA देखील आहे, एक इंटरलोकेटरी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशन ची समोरची प्रोसिडिंग चालू ठेवावी अशा प्रकारचं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे. तर त्या संदर्भात आजचं जे काही सुनावणी आहे याच्यामध्ये आता लंच आवरपर्यंतच ही सुनावणी होईल. त्याच्यामुळं घटनापीठाला विचार करूनच सगळ्यांच्या एकमताने त्यांना काहीतरी एक निर्णय द्यावा लागेल की याला पुढं चालू द्यायचं आहे किंवा न चालू द्यायचं आहे. कारण खंडपीठासमोर एखादं प्रकरण सुरू असताना 2 जजेस असतात किंवा 3 जजेस असतात, ते तात्काळ करतात, पण इथं 5 जजेस आहेत. त्यामुळे या सर्वांना विचार विनिमय करूनच त्याच्यावर काहीतरी निर्णय द्यावा लागेल. कारण की हा IA तर डिसाईड करायचा आहे, पण तो IA देखील डिसाईड करताना ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी हे प्रकरण पुन्हा आणखी एकदा डिस्क्वालिफिकेशनच्या त्या पहिल्या मुद्द्याकडे जातं,
हे निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्यामुळं तो मुद्दा डिसाईड केल्याशिवाय इलेक्शन कमिशनसमोर जे जाणार एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाचे जे लोक आहेत ते मेंबर आहेत की नाहीत हेच जर नसेल फायनल, तर त्याच्यामध्ये जर उद्या जर काही डिसिजन झालं तर त्याचा मोठा फटका जो आहे तो पुन्हा सुप्रीम कोर्टासमोरच येणार आहे. म्हणजे या संदर्भातली ही सगळी सुनावणी संदर्भातला महत्त्वाचा गोष्ट आहे. एक मुद्दा हा देखील आहे, आता या शिंदे गटाचं जे वकील आहे त्यांची बाजू अजून मांडण्याची बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की शिंदे गट आज कोणत्या मुद्द्यावरती भर देऊ शकतो? आज तर शक्यता मला कमी वाटते की त्यांच्या आर्ग्युमेंट सुरू होतील, परंतु त्यांच्याकडे एकच मुद्दा अवेलेबल आहे की आम्ही पॉलिटिकल पार्टी आहोत आणि आम्ही पॉलिटिकल पार्टी म्हणून BJP सोबत मर्ज झालो. पण ते सुद्धा ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहोत हे असं त्यांना सांगण्याचं त्यांच्याकडं कुठलाही पुरावा नाही आहे. कारण की ज्या दिवशी ते गुवाहाटीला निघून गेले त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं पॉलिटिकल पार्टीनी त्यांच्या ओरिजिनल शिवसेनेनी ज्या दिवशी या चीफ व्हिपच्या माध्यमातून ज्यावेळेस डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा समोर आला आणि पक्षांनी कारवाई केली, तर पक्षाच्या कारवाईनंतर त्यांच्यासमोर जो काही वेळ होता किंवा जे काही काम करण्याची हे होती याच्यामध्ये एक फार मोठा गॅप आहे. जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक जर डिफेक्शन करण्या अगोदर जर इलेक्शन कमिशन समोर गेले असते. आपण पाहतोय की आज युक्तिवाद सुरू झालेला आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे शिवसेनेतर्फे युक्तिवाद करतायत. आता काही वेळासाठी कामकाज थांबवण्यात आलेलं आहे. 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा हे कामकाज सुरू होणार आहे. त्यावेळेला कदाचित शिंदे गटाकडून प्रतिवाद केला जाऊ शकतो. या सगळ्या सुनावणीचे अपडेट्स आपल्याला साम TV वर लाईव्ह पाहता येणार आहेत. याशिवाय काही महत्त्वाच्या बातम्या सुद्धा आपल्याला पाहायच्यात. तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत राहा साम TV.